बोंधू अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। बोंधू अशोक खरातवर आरोपपत्र दाखल केलेलं आहे। पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये खरातवर आरोपपत्र दाखल केलंय। नाशिक न्यायालयामध्ये एसआयटी कडून 1150 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। यामुळे आता खरातच्या अडचणी वाढणार आहेत। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अशोक खरात याच्यावर पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे। नाशिक न्यायालयामध्ये एसआयटीनं हे 1150 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। त्याचबरोबर नामकरण आवारेला सुद्धा आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। आवारे खरातच्या आर्थिक साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा आहे। अशोक खरातवर पुस्तक लिहिणारा ब्रह्मनायकचा लेखकच आता आरोपी आहे। आसामी नामकरणामधून खरातला सिद्ध पुरुष ठरवणारा आवारे न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। जगदंबा पतसंस्थेमधल्या बनावट खात्यांच्या आर्थिक कनेक्शनवर हा तपास आधारलेला आहे। आवारेवर खराच्या व्यवहारांना संस्थात्मक पाठबळ दिल्याचा संशय अधिक गडद आहे। त्यामुळे शिवनिका ट्रस्ट, पतसंस्था आणि आर्थिक जाळ्यामध्ये आवारेची भूमिका ही सध्या तपासाच्या रडारवर आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आता आवारे सुद्धा अडचणीमध्ये आलेला आहे, त्याचाही तपास केला जातोय। नामकरण आवारे हे सिन्नर तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक कर्मचारी म्हणून होते आणि त्यांनी एक चांगलं काम जे होतं त्या संघटनेसाठी, म्हणजे तिथल्या सिन्नरच्या या औद्योगिक संघटनेसाठी केलेलं होतं। आणि याच आवारेंनी खरात, अशोक खरात याचं इमेज बिल्डिंग केलं असं म्हणायला हरकत नाही। अशोक खरात ज्या काळामध्ये छोटं मोठं ज्योतिषी करून लोकांना भोंदूगिरी करत असे, त्यावेळेस अशोक खरातला एका विशिष्ट वर्गामध्ये किंवा एका प्रतिष्ठित वर्गामध्ये नेण्याचं काम हे नामकरण आवारे यांनी केलं होतं। त्यांचं इमेज बिल्डिंग करणं, त्यांच्यावर एक पुस्तकामधील त्यांचं त्याचं एक विशेष चॅप्टर काढून त्याच्यावर त्याची स्तुतिसुमनं उधळणं आणि कसं एक ज्योतिषाचार्य आहे असं दाखवणं, त्यामुळे अशोक खरात मोठा झाला होता। त्यानंतर हळूहळू रुपाली चाकणकर त्यांच्या संपर्कात आल्या होत्या। त्यामुळे नामकरण आवारे हे खरं तर अशोक खरात यांना घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत। मात्र अशोक खरातांपासून ते काही वर्ष आधी दूर गेलेले होते, कारण की अशोक खरातची रियालिटी जी होती ती नामकरण आवाऱ्यांना समजली होती। आणि आता नामकरण आवारे हेच पोलीस कोठडीमध्ये आहे। पोलीस आज त्यांना पोलीस कोठडीमध्ये जाणार आहेत आणि आज पोलीस त्यांना पोलीस कोठडी मागणार आहेत। त्यामुळे नामकरण आवाऱ्यांकडून खूप मोठी महत्त्वाची माहिती ही अशोक खरातबद्दलची ग्रामीण पोलिसांना मिळू शकते। उद्या वेळ आल्यास त्याच्याबद्दलचे जे काही व्यवहार होते, त्याच्या जगदंबा पतसंस्थेमध्ये जी काही 32 बनावट बेनामी खाते उघडण्यात आली होती ती नामकरण आवारे यांच्या सहमतीने उघडण्यात आली असा त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ईडीसुद्धा त्यांची चौकशी करू शकते, नामकरण आवारे यांना ताब्यात घेऊ शकते। एकूणच अशोक खरातचं जे काही आर्थिक साम्राज्य आहे त्याचा हा दुवा आहे असं म्हणायला आपण हरकत नाही। त्यामुळे नामकरण आवारे यांच्या अटकेमुळे अशोक खरातची अजून वेगवेगळ्या बाजू आपल्याला समोर आलेल्या दिसतील मिळतील। अगदीच या दुव्याच्या माध्यमातून आणखी काय धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।